मुलांना शिस्त लावणे हे कोणत्याही पालकांसाठी एक मोठे दिव्य कामच असते. कारण ही गोष्ट दिसायला जरी सोपी असली तरी जास्त अवघड असते. पालकांना वाटते की मुलांना मारून, धाक दाखवून, ओरडून आपण त्यांना शिस्त लावू शकतो. पण काळानुसार आता ही पद्धत मागे पडत चालली आहे. आताची पिढी ही जास्त संवेदनशील आणि हुशार आहे. अगदी लहान वयापासून त्यांना अनेक गोष्टी कळायला सुरुवात होते. आई-बाबा आपल्याला कधी ओरडतात, कधी मारतात, ते खरंच रागवले आहेत की मस्करी करतात, अशा अनेक गोष्टी मुले चटकन ओळखतात. हाय, मी मोहिनी पाटील. स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पॅरेंटिंग टिप्स बघणार आहोत. हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मुलांना चांगली शिस्त लावून एक चांगला व्यक्ती म्हणून मोठे करण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. मुलांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. काही पालकांच्या रागांचा पारा इतका जास्त असतो आणि त्यांच्यात जोरजोरात ओरडण्याची आणि भांडण्याची एक सवय निर्माण होते. लहान सहान गोष्टीवर सुद्धा काही पालक खूप आकांडतांडव करतात. कधीकधी आपल्याच मुलावर सुद्धा राग काढतात. मुले एक सवय म्हणून ती गोष्ट आत्मसात करत नसले तरी यामुळे त्यांच्या मनावर आपल्या पालकांविषयी चुकीचे मत निर्माण होऊ शकते. या अशा ओरडण्याने, अपमानित भावनेमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होऊ शकते. अशी सवय असणाऱ्या पालकांनी ही सवय लवकरात लवकर सोडून द्यावी आणि मुलांशी प्रेमाने वागावे. मुलाने चूक केली की पालकांना राग येतो आणि ते मारून त्याला समजवायला जातात. पण ही पद्धत चूक आहे. जेव्हा पालक मुलाला ओरडतात किंवा त्याच्यावर हात उचलतात तेव्हा मुलंही तसेच वागण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या मते आपले पालक असे वागतात म्हणजे हे मार्ग योग्य आहे असे त्यांना वाटते. मूल हे आपल्या पालकांचे अनुकरण करते हे तर आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. कधीकधी मुले या अपमानाचा बदला इतरांवर काढतात आणि आपल्यापेक्षा कमी ताकदवान मुलांना लक्ष्य करून जे पालक त्यांच्याशी वागले अगदी तसेच वागतात. पालकांनी आपल्या मुलांशी असे वागणे सहसा टाळावे आणि चर्चा करण्यावर भर द्यावा. मुलांशी बोलण्याने अनेक प्रश्न आणि समस्या सहज सुटू शकतात. त्यांना प्रोत्साहन द्या. ही गोष्ट अशी आहे जी करायला अनेक पालक विसरतात. त्यांच्या मते केवळ मुलांना शिस्त लावणे एवढेच आपले काम आहे. पण नाही, ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. पालक मुलांनी चुका केली की ओरडतात, पण तेच मुलं जेव्हा ती चूक सुधारते किंवा चांगले वागू लागते तेव्हा मात्र त्यांची स्तुती करत नाहीत, त्याला प्रोत्साहन देत नाहीत. असे करणे दुटप्पीपणाचे ठरते आणि मुलांची देखील अपेक्षा असते की आपण जी चूक आता करत नाही ती पालकांच्या लक्षात येवो आणि त्यांनी त्याबद्दल शाबासकी द्यावी. मुलांना जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देता तेव्हा त्या मुलांना देखील त्या गोष्टी करण्यात अधिक हुरूप येतो. खोट्या धमक्या देऊ नका. अनेक पालक आपल्या मुलांना खोट्या किंवा पोकळ धमक्या देतात. जसे की तू असे नाही केलंस तर मी तुला मोबाईल नाही देणार किंवा खेळायला पाठवणार नाही. पण साहजिकच या धमक्या पोकळ असल्याने ना पालक त्या सिरियसली घेतात ना मुले घेतात आणि कुठेतरी मुलांना त्याची सवय होऊन जाते. त्यांना वाटू लागते की आपले पालक फक्त ओरडतात, बाकी काही करत नाही. त्यामुळे अशी सवय सोडा आणि त्याऐवजी सामंजस्याने त्यांना समजवा. बऱ्याचदा प्रेमाने समजलेल्या गोष्टी मुले लगेच ऐकतात. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.